नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। घरात ही एक चूक जर होत असेल तर लक्ष्मी टिकत नाही, तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेला स्थान द्यायचे आहे। आपल्या जर घरामध्ये लक्ष्मी मातेला स्थान नसेल तर ती लक्ष्मी माता घरामध्ये कशी टिकेल? तर आपल्या देवघरामध्येही आपल्याला लक्ष्मी मातेला स्थान द्यायचे आहे आणि आपले जे पैसे असतात त्यालाही आपल्याला घरामध्ये एखादी तिजोरी किंवा आपला एखादा डब्बा जे काही असेल ते व्यवस्थित स्वच्छ ठेवलेला असावा। तिजोरी ही जर असेल तर स्वच्छ ठेवलेली असावी। आपल्याला पैसे ठेवण्यासाठी जर आपण कुठेही इकडे तिकडे पैसे ठेवत असू, लक्ष्मी मातेला जर आपण घरामध्ये स्थान देत नसू तर घरामध्ये लक्ष्मी येत असली तरी ती टिकणार कशी? जर आपल्याला प्रत्येकाला घरामध्ये जागा हवी असते, आपल्याला प्रत्येकाला बेडरूम हवी असते, प्रत्येकाला बसण्यासाठी हॉल हवा असतो, किचन हवा असतं, प्रत्येक वस्तूसाठी प्रत्येक जागा हवी असते आणि आपल्या घरामध्ये जर आपल्याला लक्ष्मी मातेला स्थान देता आले नाही तर मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी कशी टिकणार? सर्वप्रथम आपल्या घरामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असणे गरजेचं आहे। त्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे। राहू केतू शनी यामुळेही आपल्या घरामध्ये पैशांना अडथळे येऊ शकतात, यामुळेही घरामध्ये पैसा टिकत नाही। एक साधी चूक सुद्धा आपल्याला समृद्धीमध्ये अडथळा निर्माण करू शकते। तर ते अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला करायचे आहेत काही लक्ष्मी मातेचे उपाय। कापूर आणि केशर हा उपाय आपण पाहणार आहोत। तर हा आपल्याला समृद्धीकडे नेण्याचा उपाय आहे। ह्या उपायासाठी आपल्याला कापूर आणि केशर लागणार आहे आणि एक काचेची किंवा पितळी वाटी लागणार आहे। स्टीलचे भांड घ्यायचं नाही, स्टीलची वाटी घ्यायची नाही, तर आपल्याला काचेची किंवा पितळाची वाटी घ्यायची आहे। त्या वाटीमध्ये आपल्याला एक कापराची वडी टाकायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला गंगाजल किंवा पाणी घालायचे आहे। त्यामध्ये थोडेसे केशर टाकून मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्या शुक्र पर्वतावरती, उजव्या हाताच्या शुक्र पर्वतावरती आपल्याला ते रात्री झोपताना लावायचे आहे। तर ते आपल्याला 16 दिवस तरी दररोज लावायचे आहे। ती वाटी आपण जर व्यवस्थित झाकून ठेवली तर ती आपण पुन्हा वापरू शकतो किंवा 2-3 दिवसात मिळून आपल्याला हे पुन्हा मिश्रण तयार करायचे आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या शुक्र पर्वत म्हणजे अंगठ्याच्या खालचा भाग, या भागावरती त्याचा टिपका द्यायचा आहे आणि झोपून जायचं आहे। आणि त्यावेळेस आपल्याला मनामध्ये म्हणायचे आहे की माझ्यामध्ये जी नकारात्मकता होती ती दिवसभरामधली ती मी आता सोडून दिली आहे आणि माझ्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर झाली आहे। लक्ष्मी देवी माझ्या घरामध्ये स्थिर व्हावा म्हणून मी आग्रह धरत आहे। हा उपाय धनाचे जे काही ब्लॉकेज असतात ते लवकरात लवकर सोडवतो आणि आपल्या घरामध्ये धनाचा साठा वाढण्यास सुरुवात होती। आपल्याला मग नोकरी लागू शकते किंवा आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होऊ शकते किंवा आपण नवीन व्यवसाय सुरू करू शकतो। ज्या काही आपल्या इच्छा असतील त्या ह्या उपायाने आपल्या इच्छाला सुरुवात होऊ शकते। आपल्या घरामध्ये कोणाला नोकरी लागेल, मुलाबाळांनाही नोकरी लागेल किंवा कोणतेही काम होत नसेल तर या उपायाने आपले कोणत्याही कामाची सुरुवात होईल आणि आपल्या सर्व ज्या मनातील इच्छा असतील त्या पूर्ण होतील। उपाय एकदम छोटा आहे, पण तुम्ही जर नियमितपणे केला तर तुमच्या आयुष्यामधील बदल आणि तुमच्यामध्ये जी सकारात्मकता येईल ती तुम्ही नक्कीच पाहाल। तर आपण आता दुसरा उपाय पाहणार आहोत। तर दुसरा उपायासाठी प्रत्येक दिवसाच्या संध्याकाळी आपल्या घरामध्ये दिवाबत्ती लक्ष्मी मातेची शुभम करोती किंवा आपण जी काही प्रार्थना म्हणत असू ती प्रार्थना आपल्याला लक्ष्मी मातेसाठी करायची आहे। संध्याकाळच्या वेळेस सांज दिवा हा प्रत्येकाच्या घरामध्ये झालाच पाहिजे। जर आपण घरामध्ये अंधार ठेवत किंवा आपल्या घरामध्ये जरी लाईट असेल आणि आपण दिवाबत्ती करत नसेल तर लक्ष्मी मातेची यायची वेळ असते आणि लक्ष्मी मातेला जर आपण घरामध्ये बोलवलं नाही तर ती बळहून येत नाही। तर संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्याला लक्ष्मी मातेला दिवा लावायचा आहे आणि आपल्या जर मुख्य दरवाजाच्या समोर आपल्याला एखाद्या गुलाबाचं छोटं का होईना रोप जर लावणे शक्य झाले तर नक्कीच एखादी कुंडी किंवा जर जागा असेल तर गुलाबाचं एखादं रोप नक्की लावा आणि आपल्याला गुलाबाच्या फुलांचा उपाय करायचा आहे। तर गुलाबाची फुलं जर आपल्याला दररोज मिळत असतील किंवा आपल्या घराच्या समोर जर असेल तर गुलाबाच्या फुलाच्या 2-3 पाकळ्या घेऊन
त्याही आपल्याला असं दिवसभरामध्ये इथं उजव्या हाताच्या शुक्र पर्वतावरती त्या पाकळ्या घेऊन अशा चोळायच्या आहेत. त्या जागेवरती गुलाबाच्या फुलाचा कलर किंवा जी जागा आहे त्याचा रंग, त्या जागेवरती गुलाबाचा याचा कलर रंग येईपर्यंत आपल्याला त्या 2-3 पाकळ्या आपल्या हातावरती चोळून चोळून घ्यायच्या आहेत. आणि जर आपल्याकडे घरी जर गुलाबाचं फुल मिळत नसेल तर आपण एक फुल आणून ते 4-5 दिवस 2-2 पाकळ्या काढून वापरलं तरीही चालू शकतं. तर आपल्याला ही रेमेडी आपल्याला 21 दिवस करायची आहे. आणि ज्यावेळेस आपण त्या पाकळ्या हातावरती चुरगळत असतो त्यावेळेस आपल्याला लक्ष्मी देवीला प्रार्थना करायची आहे. हे देवी मला आशीर्वाद दे, माझ्या घरामध्ये स्थिर रूपात राहा, मला काम मिळू दे, मी कष्ट करण्यास तयार आहे पण मला काम मिळू देत. हे केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी यायला चालू होईल आणि तुमची आर्थिक स्थिती ही सुधारायला लागेल, लक्ष्मीची ऊर्जा ही वाढेल. ही रेमेडी तुम्हाला 21 दिवस करायची आहे. आणि तुमच्या जर मनात आले की आपल्याला याने खूप काही चांगला फरक पडत आहे तर आपल्या मनात आहे तोपर्यंत आपण ही रेमेडी करू शकतो. तर तिसरा उपाय असा आहे की आपल्या घरामध्ये स्वच्छता ही नेहमीच ठेवायची आहे. आपल्या घरामध्ये स्वच्छता असली की लक्ष्मी माता नक्कीच प्रसन्न होते. जर आपल्या घरामध्ये कुणी पाहुणा आला आणि घर एकदम प्रसन्न वाटले तर तो माणूसही आनंदी होतो. तसेच लक्ष्मी मातेचेही आहे की जर आपल्या घरामध्ये स्वच्छता असेल, प्रसन्नता असेल तर लक्ष्मी माता ही आनंदी आणि खुश राहते. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता टिकून राहते. आपल्याला दर शनिवारी किंवा प्रत्येक अमावस्येच्या वेळी आपल्या घरातील कोपरा ना कोपरा साफ करायचा आहे. आणि आपण जे दररोज फरच्या पुसत असतो त्या फरच्या पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ, गोमूत्र यासारख्या गोष्टी टाकून आपल्याला घरातील नकारात्मकता बाहेर काढायची आहे. त्या पाण्याने आपल्याला फरची पुसायची आहे. त्यामुळे आपल्या घरात जी नकारात्मकता असते ती नकारात्मकता निघून जाते आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण होते. घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. आणि आपल्या घरामध्ये जर पॉझिटिव्ह ऊर्जा असेल आणि आपल्या शब्दामध्ये जर पॉझिटिव्ह बोलणं असेल तर आपल्याला कोणतीच गोष्ट ही अशक्य नाही. त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचे आहे आणि आपल्या घरामध्ये ही प्रसन्न वातावरण ठेवायचे आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.